नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना बुद्धिमत्ता विषयातील आपल्याला संख्या मालिकेवरचे किंवा संख्यावरचे सर्व प्रश्न, मग गटात बसणारे असेल, गटात न बसणारे असेल किंवा मालिका पूर्ण करणारे असेल, भिन्न पद असेल, या सगळ्या संख्येवरचे प्रश्न अवघड जातात. तर अशाच प्रकारे आपण गटात न बसणारी संख्या यावरील प्रश्न पाहणार आहोत. चला तर पाहूयात. प्रश्न क्रमांक 1 काय आहे पहा. 15 प्रश्न आहेत. 1 ते 15 साठी सूचना. गटात न बसणारी संख्या ओळखा. हे पहा 13 आहे, 33 आहे, 63 आहे आणि 93 आहे. लगेच तुम्हाला लक्षात येईल यामध्ये मूळ संख्या फक्त कोणती आहे. मूळ संख्या 13 आहे आणि बाकीच्या सर्व संयुक्त संख्या आहेत. कारण 33ला 3 ने 11ने भाग जातो, 63ला पण भाग जातो, 93ला पण भाग जातो. म्हणजे फक्त मूळ संख्या कोणती आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये असणारी 13 ही मूळ संख्या आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2 49, 64, 81 आणि 25. आता इथं पाहिलं तर आपल्याला सगळ्याच वर्ग संख्या दिसत आहेत, बरोबर. 49 कशाचा वर्ग आहे तर 7चा वर्ग आहे. 64 कशाचा वर्ग आहे तर 8चा वर्ग आहे. त्यानंतर 81 ही संख्या सुद्धा 9चा वर्ग आहे आणि 25 ही संख्या काय आहे 5चा वर्ग आहे. आता तुम्ही म्हणाल सर ही पण वर्ग संख्या आहे, ही पण वर्ग संख्या आहे, ही पण वर्ग संख्या आहे, ही पण वर्ग संख्या आहे की नाही. मग कोणती वेगळी आहे तर इथं नीट पहा. ही विषम संख्येचा वर्ग आहे, ही पण विषम संख्येचा वर्ग आहे आणि ही पण विषम संख्येचा वर्ग आहे. मग समसंख्येचा वर्ग फक्त कोणती आहे संख्या तर 64. काय आहे 64. म्हणून काय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता काही जण म्हणतील सर मग एवढं काय करायची गरज होती. ही विषम संख्या आहे, ही पण विषम संख्या आहे, ही पण विषम संख्या आहे, ही फक्त समसंख्या आहे. ठीक आहे, काय अडचण नाही, तरी पण उत्तर तेच येणार आहे. आलं लक्षात. काय अडचण आहे प्रश्नाबाबत. यानंतर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 3. पर्याय 1 मध्ये दिलेला 31, 2ला 41, 3ला 51 आणि 4ला 61. एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्या आपल्याला दिसत आहेत. पण या संख्यांचा विचार करताना तुम्ही लक्षात घ्या 31 ही मूळ संख्या आहे, 41 सुद्धा मूळ संख्या आहे, 51 मूळ संख्या नाही, 17 भाग जातो, 3 जातो आणि 61 सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे मूळ संख्या नसलेली कोणती आहे संयुक्त संख्या आहे. बघा फक्त कोणती आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या 51 आहे आणि बाकीच्या काय आहेत मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या 31 मूळ संख्या आहे, 41 आहे आणि 61 सुद्धा आहे. मग वेगळी संख्या काय आहे तर नक्कीच संयुक्त असणारी पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 4. काय आहे प्रश्न पहा. 1ला दिलेला आहे 63, 2ला 54, 3ला 76 आणि 4ला 81. तर याच्यामध्ये पाहिल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की काही जण म्हणतील अंकाची बेरीज करून. अगोदर विषम संख्या समसंख्या पण बघतील, पण काही 2 विषम आहेत 2 सम आहेत. नंतर पहा अंकाची बेरीज केली तर 6 आणि 3 9, 5 आणि 4 9, 6 आणि 7 13, 8 आणि 1 9. म्हणजे 9 बेरीज येते. 81 पण अंकाची, 54ची पण येते, 63ची पण येते. आलं लक्षात. तर मग आपल्याला काय करावं लागेल. 3 संख्येतील अंकांची बेरीज काय येते 9 येते, बरोबर. आणि एकाची 13 येते. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. आणि असं बी विचार केला तर 9च्या पाड्या तयार, 9 बेरीज येणार म्हणजे 9च्या पाड्यात असणारच ना अंकाची बेरीज. जर हे बघा ह्यांची बेरीज अंकाची बेरीज जर 9 येत असेल, याची पण 9 येत असेल, याची पण 9 येत असेल तर 9ची कसोटीच आहे की नाही. 9च्या पाड्यातील संख्या आहेत. मग 9च्या पाड्यात नसणारी संख्या कोणती आहे त्यातली तर आपल्याला लगेच लक्षात येईल की 76 ही संख्या वेगळी आहे, गटात न बसणारी आहे. आलं लक्षात. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 5. 1 नंबरला 59, 2ला आहे 79,
3ला आहे 37 आणि 4ला आहे 29. इथं जर पाहिलं 59 मूळ संख्या आहे, 79 मूळ संख्या आहे, 37 मूळ संख्या आहे, 29 मूळ संख्या आहे, सगळ्या मूळच संख्या आहेत. परंतु त्या मूळ संख्येमध्ये एकक स्थानी अंक बघा बरं, एकक स्थानी 9 असलेल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 59 आहे, 79 आहे आणि 29 आहे. मग एकक स्थानी 9 कोणत्या मूळ संख्येच्या नाही? 37. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 6. पर्याय 1 मध्ये 36 दिलेला आहे, 2 मध्ये 49, 3 46 आणि 4 81. इथं पाहिल्यानंतर लगेच लक्षात येईल तुमच्या हा प्रश्न कशावर आहे? वर्ग संख्या. बरोबर आहे की नाही? वर्ग संख्या. मग कोणकोणत्या आहेत वर्ग संख्या? 36 आहे 6चा वर्ग, 36 आहे 6चा वर्ग. त्यानंतर 49 आहे, पुढचा 49 आहे 7चा वर्ग. त्यानंतर 81 सुद्धा आहे, कितीचा वर्ग? 9चा वर्ग. मग वर्ग संख्या नसलेली कोणती आहे? 46. 46 ही कशाचाच वर्ग नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर लगेच खालील प्रश्न पाहूयात. काय आहे प्रश्न बघा, 7वा प्रश्न बघूयात आपण. 7व्या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर थोडासा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे बघा. नीट लक्ष द्या, सगळ्या समसंख्या दिसत आहेत. थोडंसं नीट आपल्याला लक्षात येत नाही हा प्रश्न, पण हा प्रश्न सुद्धा वर्गसंख्यावरच आहे. आता वर्गसंख्या म्हणल्यावर उत्तर पाठवू शकतात तुम्ही थोडासा विचार केल्यावर. तसं एवढं सोपं नाही ते विचार करण्या एवढं, पण तरी पण हे बघा नीट लक्षात घ्या. 42 आहे ही संख्या, 42 आहे. ही कशी आहे माहिती आहे का? 42. याच्या पुढची वर्गसंख्या कोणती आहे बघा बरं? 42च्या पुढची 49 आहे. बरं, मग ती कशी आहे? 7चा वर्ग 49 वजा 7च, 7चा वर्ग वजा 7. त्यानंतर दुसरी संख्या तिथं काय दिसते आहे? 30. आता लक्षात आलं असेल पहा लगेच तुमच्या 30. मग 30च्या पुढची वर्गसंख्या कोणती आहे? 36 आहे. बरोबर आहे की नाही? मग 6चा वर्ग वजा 6 आले की नाही? त्यानंतर पुढची संख्या बघा 74. याच्या पुढची वर्गसंख्या काय आहे रे? 81 आहे. 81 आहे. मग 81 कसा? 9चा वर्ग वजा 9 असायला हवं होतं, पण 9चा वर्ग काय येतो? 81. आणि त्याच्यातून जर 9 वजा केले तर 72 उरतात. 72 उरतात, पण दिलंय का? नाही. आणि शेवटची जी संख्या आहे ती आहे 56. 56च्या पुढची वर्गसंख्या आपल्याला माहीत आहे 64 आहे. मग 64 कशाचा वर्ग आहे बाळांनो? 8चा. 8चा वर्ग वजा 8. 64मधून जर 8 वजा केली आपण तर किती राहतात? 56 राहतात. 56. मग कोणतं चुकीचं आहे? तर हे 81 म्हणजे आपल्याला दिलेली संख्या काय? 72 पाहिजे होती, पण तिथं काय दिलेलं आहे? 74. म्हणून गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 3 74. समजलं ना? यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. काय आहे बघा? पर्याय क्रमांक 1 मध्ये 3 आहे, 2 मध्ये 9 आहे, 3 मध्ये 13 आहे आणि 4 मध्ये 17 दिलेलं आहे. आपण आता पाहूयात काय उत्तर येणार आहे ते. या प्रश्नामध्ये सुद्धा हा प्रश्न सुद्धा आपल्याला मूळ संख्यावर आधारित आहे. मूळ संख्या. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 3 ही मूळ संख्या आहे. 9 आहे का? नाही. 13 सुद्धा मूळ संख्या आहे आणि 17 पण मूळ संख्या आहे. मग कोणती मूळ संख्या नाही? 9. ती कशी आहे? संयुक्त संख्या आहे. काही जण म्हणतील सर वर्गसंख्या बी आहे. बरोबर आहे की नाही? वर्गसंख्या बी आहे. ठीक आहे, वर्गसंख्या असो अथवा संयुक्त संख्या असो, उत्तर तर आपलं गटात न बसणारी संख्या 9ची येणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 9. काय आहे पहा? पर्याय क्रमांक 1 मध्ये 25, 2 66,
3 49 आणि 64. हा सुद्धा प्रश्न आहे वर्गसंख्यांवर. कशावर? वर्गसंख्या. आता आपल्याला माहीत आहेत कोणकोणत्या वर्गसंख्या आहेत. वर्गसंख्या 25 आहे, वर्गसंख्या 5चा वर्ग आहे. 66 वर्गसंख्या नाही. 49 वर्गसंख्या आहे, कशाचा वर्ग आहे तो? 7चा. आणि 64 सुद्धा वर्गसंख्या आहे, कशाचा वर्ग आहे? 8चा. बरोबर. ह्या सर्व वर्गसंख्या आहेत. पण वर्गसंख्या नसलेली संख्या कोणती आहे? तर बघा 66 ही वर्गसंख्या नसलेली संख्या आहे, पण ही त्रिकोणी संख्या आहे बरं का. 66 ही त्रिकोणी संख्या सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. त्रिकोणी संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे किंवा वर्गसंख्या नाही म्हणा, म्हणजे 66 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे, गटातनं बसणारी संख्या. यानंतर पाहूया 10वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 काय आहे पहा. 1ला दिलेला आहे 212, 2ला 313 आणि 3ला 414 आणि 4ला 615. पाहिलंय? बघितल्या उत्तर पाठवू शकतात तुम्ही. पाठवू शकतात की नाही? काय अडचण आहे याच्यामध्ये? काहीच नाही. मग पाठवा ना, उत्तर पाठवू शकतात. तर पहा इथं जर पाहिलं तर एकक आणि शतक स्थानचे अंक सेम आहेत. बघा 212 एकक आणि शतकचा सारखा अंक आहे. त्यानंतर 313 एकक आणि शतकचा अंक सारखाच आहे. त्यानंतर 414 एकक आणि शतकचा अंक सारखाच आहे. आणि त्यानंतर आहे 615. इथं मात्र एकक आणि शतकचा अंक सारखा नाही, म्हणून गटातनं बसणारी संख्या 615 आहे आणि हे कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया 11वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 काय आहे पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 4321, 2ला 5433, 3ला 6006 आणि 4ला दिलेला आहे 2322. जरा विचार करून उत्तर पाठवा बरं मला. हे तुम्हाला थोडासा क्लू देतो आहे की नाही. विभाज्यतेची कसोटी असते का, त्याच्यावर आधारित आहे. विभाज्यतेची कसोटी. आता तर तुमच्या लक्षात आलं असेल. पाठवा बरं उत्तर. विभाज्यतेची कसोटी म्हणल्यानं नाही का. त्याच्यानंतर पुढचं सांगतो आणखी 3ची कसोटी वापरा. 3ची कसोटी. आता उत्तर पाठवा बघूया. चला, एक पर्यायामध्ये काय आहे? अंकाची बेरीज. 3ची कसोटी म्हणजे अंकाची बेरीज करून बघावं लागेल. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. पहिल्या पर्यायात अंकाची बेरीज 10 आली. दुसऱ्या पर्यायामध्ये अंकाची बेरीज काय येते पहा. 5 आणि 4 9 आणि 6 15 आली. तिसऱ्या पर्यायातील अंकाची बेरीज 6 आणि 6 12. आणि चौथ्या पर्यायातील अंकाची बेरीज बघावी लागेल. 5 आणि 4 9. बघा 3 न भाग जाणार 3च्या पाड्यात आहे बेरीज, 3च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे, म्हणजे 3 ने विभाज्य संख्या आहेत. 10 एका 3च्या पाड्यात नाही, म्हणजे 3 न भाग न जाणारी संख्या काय आहे? 4321. समजलं ना? ओके. यानंतर पाहूया आपण 12वा प्रश्न. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 448, 2 मध्ये दिलेला आहे 248, 3 मध्ये दिलेला आहे 224 आणि 4ला दिलेला आहे 336. आता बघा अंकाच्या स्थानावरून आहे. बघा अंक नीट बघा. अंक स्थान आणि बेरीज. थोडासा विचार करा बरं. बेरीज आणि उत्तर पाठवा. अंकस्थान आणि बेरीज एवढं म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. चला पाठवा उत्तर.
शतक आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज करूया. 4 आणि 4 8. हे बघा 448चा विचार करतो की नाही. हे 4 आणि हे 4 यांची बेरीज केली तर 8 येते एकक स्थानच्या अंक. दुसरा पर्याय 248. शतक आणि दशकची बेरीज केली 4 आणि 2 6. इथं 6 येते 6 येते 6 8 येत नाही. इथं जर पाहिलं आपण तिसरा पर्याय 224. शतक आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज केली तर 4 येते बरोबर येते. त्यानंतर 336चा विचार करताना शतक आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज 3 आणि 3 6 येते म्हणजे 336मध्ये येते 224मध्ये आहे तसंच आणि 448मध्ये इथं नाही आहे म्हणजे गटात न बसणारी संख्या 248 आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आलं लक्षात. यानंतर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. आता वर होता की नाही प्रश्न, वर होता की नाही 12वा प्रश्न. हे बघा इथंच आहे आपल्याकडे आहे की नाही 12वा प्रश्न. काय केलं होतं तसंच करून बघा. आपण 12व्या प्रश्नामध्ये जी क्रिया केली होती की नाही त्याच पद्धतीनं फक्त विचार करून बघा उत्तर येईल आणि उत्तर पाठवा बरं. आता बघा 624. आता मात्र उलट आहे. मग शतक आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज एकक स्थानी लिहिली होती. आता काय केलेलं आहे एकक आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज 4 आणि 2 6. ओके. त्यानंतर दुसरा पर्याय आहे 844. बघा बरं एकक 4 दशक 4 4 आणि 4 8. त्यानंतर तिसरा पर्याय 826. एककचे 6 दशकचे 2 8 शतकला लिहिलेले आहेत. त्यानंतर उत्तर तर तुम्ही आता पाठवलंच असणार. 724 4 आणि 2 6 असायला हवं होतं इथं 6 पण काय लिहिलेलं आहे 7. मग आलं का नाही. मग वेगळी संख्या 724 कुठं आहे पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 14. बघा पर्याय 1 मध्ये दिलेला आहे 11/14. पर्याय 2 आहे 13/16. पर्याय 3 आहे 19/21 आणि पर्याय 4 आहे 15/18. तर पहा खाली जर पाहिलं तर सगळेच छेदाधिक अपूर्णांक दिसत आहेत आपल्याला बरोबर आहे की नाही. 11पेक्षा 14 मोठा आहे 13पेक्षा 16 मोठा आहे 19पेक्षा 21 मोठा आहे 15पेक्षा 18 मोठा आहे. कधी कधी काय करतात 3 छेदाधिक असतात आणि एकच अंशाधिक असतो. हे पण वेगळे येणार आहे पण इथं आहे का तसं नाही. मग आता काय करावं लागेल आपल्याला त्यांच्यातला फरकच बघायचा नेहमी कधी पण. हे बघा मग 11 अंशामध्ये 3 मिळवलं तर आलं 14 म्हणजे 3चा फरक आहे. त्यानंतर 13 मध्ये 3 मिळवलं तर आलं 16 बरोबर आहे. 3 अंशापेक्षा छेद मोठा आहे. 19 मध्ये 3 मिळवले तर 22 यायला हवं होतं 21 आहे. आणि 15 मध्ये जर 3 मिळवलं तर काय येतं 18 आहे बरोबर. म्हणजे हे बरोबर आहे हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे. वेगळं काय आहे 19/21. पर्याय क्रमांक 3. आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया आजचा शेवटचा प्रश्न 15वा प्रश्न. बघा हा पण अपूर्णांकावरच दिलेला आहे. हा पण प्रश्न अपूर्णांकावर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 1/9. पर्याय 2 आहे 2/8. पर्याय 3 आहे 3/10. पर्याय 4 आहे 4/5. आलं लक्षात. आता इथं पण तुम्ही पाहिल्यानंतर काय माहिती आहे का तर अंश आणि छेद यांच्या बेरजेवर हा प्रश्न आहे. पाठवा बरं उत्तर. अंश आणि छेद यांच्या बेरजेवर 9 आणि 1 10. 8 आणि 2 10. 7 आणि 3 10 आणि 5 आणि 4 9. बघा 10 10 10 वेगळं काय 9 म्हणून पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे गटात न बसणारी संख्या आहे. अशा पद्धतीने
आज आपण गटात न बसणाऱ्या 15 प्रश्नाविषयी संख्येच्या माहिती पाहिलेली आहे. आज आपण इथं थांबूयात. धन्यवाद.